ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार अशी शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे। ठाकरेंच्या सेनेच्या वर्धापन दिनादिवशी ही घोषणा होणार असल्याची माहिती आहे। कार्याध्यक्ष झाल्यावर आदित्य ठाकरे स्वतःची नवीन टीम तयार करणार असल्याची सुद्धा माहिती आहे। तरुणांना संधी दिली पाहिजे, खासदार संजय राऊतांनी दुजोरा दिलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2003 ची पुनरावृत्ती होणार असल्याची माहिती आहे। पक्षाच्या वर्धापनदिनी आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहे, होणार असल्याची माहिती आहे। आदित्य ठाकरे पक्षाचे कार्याध्यक्ष होणार अशी माहिती मिळते आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर आदित्य ठाकरे स्वतःची नवी टीम उभी करतील अशी ही माहिती आहे। तरुणांना संधी दिली पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी या सगळ्या चर्चांना, या सगळ्या बातम्यांना दुजोरा सुद्धा दिलेला आहे। आदित्य ठाकरे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे सध्याचे आमदार आहेत। आमदारकीची त्यांची ही दुसरी टर्म आहे। वरळी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत, सोबतच युवा सेनेचे ते प्रमुख आहेत आणि ते आता पक्षाचे कार्याध्यक्ष होऊ शकतात अशी शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे। युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आता शिवसेना, ठाकरेंची शिवसेना या पक्षाचे कार्याध्यक्ष होणार अशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती मिळते। तर पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादिवशी त्यांच्या कार्याध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होऊन अधिकृत घोषणा होऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर ते स्वतःची नवी टीम उभी करतील अशी शक्यता आहे। 2003 ची पुनरावृत्ती पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये होऊ शकते। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील पद्मेश यांच्याकडून। पद्मेश, विक्रांत, 30 जानेवारी 2003 साली महाबळेश्वरला शिवसेनेचे अधिवेशन झालं आणि यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पक्षाचं कार्याध्यक्षपद म्हणून घोषणा झाली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतःची टीम तयार करून शिवसेनेला पुढे नेलं आणि तशीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा यावर्षी होण्याची शक्यता वर्तवली जाते। कारण आपल्याला जी माहिती सूत्रांकडून मिळते ते म्हणजे 19 जूनला जेव्हा शिवसेनेचा वर्धापन दिन असेल तेव्हा आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्षपद दिलं जाऊ शकतं आणि त्या संदर्भातची घोषणा देखील केली जाऊ शकते आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हे पक्षाचा कारभार हाती घेतील आणि ज्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यासाठी फ्रंट फूटवर येऊन आदित्य ठाकरे खेळतील आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचा देखील दौरा करणार असल्याची आपल्याला सूत्रांनी माहिती दिली आहे। कारण अनेक नेते आधीपासून बोलत होते की आता आदित्य ठाकरे यांनी पुढे आलं पाहिजे आणि पक्षाची तुरा हाती घेतली पाहिजे। कारण आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे प्रमुख आहेत, ते महाराष्ट्र दौरा करतातच, पण आता उद्धव ठाकरे यांचं वय पाहता आदित्य ठाकरे यांनी पक्ष हाती घेतला पाहिजे आणि महाराष्ट्र दौरे केले पाहिजे असे अनेक नेते कार्यकर्ते म्हणत होते। त्याचंच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण येणारा जो वर्धापन दिन आहे तेव्हा एक नवी टीम देखील जाहीर होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे आता संजय राऊत यांनी देखील त्या संदर्भात दुजोरा दिलाय की युवा नेतृत्वाकडे पक्षाचं आलं पाहिजे। त्यामुळे पाहायला महत्वाचं असणार की 19 जूनला काय घोषणा होते। धन्यवाद पद्मेश दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।